श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा. श्रीराम आणि परशुराम यांची भेट. श्रीराम आणि सीता, लक्ष्मण आणि उर्मिला, भरत आणि मांडवी तसेच शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. विवाहोत्तर अल्पकाळ मिथिलेस राहून महाराज दशरथ आपले 4 पुत्र, पुत्रवधू आणि वशिष्ठ आदी ऋषी समवेत अयोध्या नगरीत जाण्यास निघाले. ते मिथिला नगरीपासून 3-4 योजने दूर गेले असताना कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी, विजेच्या पुंजाप्रमाणे कांतिमय, तेजाने संपन्न, निळ्या मेघासारखा वर्ण असलेले, उंच, हातात धनुष्य आणि परशु धारण केलेले जमदग्नी पुत्र परशुराम येत असल्याचे महाराज दशरथांना दिसले. त्यांना पाहताच महाराज अत्यंत भयभीत झाले आणि रक्षण करा, रक्षण करा असे म्हणू लागले. परंतु त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता क्रोधाने थरथर कापणारे परशुराम रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्रांना निष्ठुरपणे म्हणाले, अरे अधम क्षत्रिया, तू राम या माझ्या नावाने मिरवीत आहेस. तू जर खरा क्षत्रिय असशील तर माझ्यासमोर द्वंद्व युद्ध कर. एक जुने शीर्ण धनुष्य तोडून तू उगाच शेखी मिरवीत आहेस. हे राघवा, या वैष्णव धनुष्यास तू दोरी लावलीस तर मी तुझ्याबरोबर युद्ध करीन, नसता आत्ताच मी तुम्हा सर्वांना ठार करीन. परशुरामांच्या या वक्तव्यावर पृथ्वी चळचळा कापू लागली आणि सर्वांच्या डोळ्यासमोर अंधकार पसरला. दशरथ नंदन वीरश्रेष्ठ श्रीरामांनी परशुरामांच्या हातातून त्यांचे धनुष्य हिसकावून घेतले. अत्यंत सहजपणे त्याला दोरी चढविली आणि आपल्या भात्यातून एक बाण काढून तो धनुष्यात जोडला आणि म्हणाले, अरे ब्राह्मणा, माझा हा बाण अमोघ आहे, याचे लक्ष दाखव. आपल्या पुण्याने जिंकलेले लोक अथवा तुमचे 2 चरण यापैकी एक बाणाचे लक्ष म्हणून तत्काळ सांग. यामुळे तुम्ही यलोकी अथवा परलोकी कुठेही जाऊ शकणार नाही. रामचंद्र प्रभू असे बोलत असताना परशुरामांचे मुख निस्तेज झाले. नंतर पूर्वीच्या वृत्तांताचे स्मरण करीत ते बोलले, अहो रामा, तुम्ही परमेश्वर आहात हे मला आत्ताच कळले आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याचे कारण असणारे पुराण पुरुष भगवान विष्णू तुम्हीच आहात. बालपणी मी भगवान विष्णूंची तपाने आराधना केली होती. त्यावेळी प्रसन्न होऊन ते मला म्हणाले होते, हे ब्राह्मणा, तुझे महान तप सफल झाले आहे. माझ्या चैतन्याच्या अंशाने तू युक्त झाला आहेस. तुझ्या पित्याचा वध करणाऱ्या हैहव श्रेष्ठ कार्तवीर्यास ठार कर. नंतर 21 वेळा सर्व अधम क्षत्रियांचा वध करून संपूर्ण पृथ्वी कश्यपांना दान देऊन शांती धारण कर. त्रेतायुगाच्या प्रारंभी मी दशरथ पुत्र होऊन श्रीराम या नावाने जन्म घेईन. त्यावेळी सीता या माझ्या शक्तीसह तू मला पाहशील. त्यावेळी मी पूर्वी दिलेले तेज तुझ्याकडून परत घेईन. त्यानंतर तू तपस्या करीत कल्पांतापर्यंत पृथ्वीवर राहा. असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले होते. परशुराम पुढे म्हणाले, हे रामा, ते विष्णू तुम्हीच आहात. तुमचे तेज जे माझ्याकडे होते ते तुम्ही परत घेतले आहे. हे प्रभू, तुम्हाला मी विष्णूंच्या रूपात ओळखले आहे. त्यामुळे माझा जन्म सफल झाला आहे. अहो रामा, हे आश्चर्य कसे ते पाहना. पाण्यापासून पाण्याचा जसा फेसाचा समूह, अग्नीपासून अग्नीवर जसा दूर उत्पन्न होतो आणि त्याला झाकून टाकतो, त्याचप्रमाणे तुमच्याच आधाराने असणारी माया तुम्हाला विषय करून नाना प्रकारची विचित्र कार्ये निर्माण करते आणि तुमच्या सत्य स्वरूपाला झाकून टाकते. जोपर्यंत मानव मायेने झाकलेला असतो तोपर्यंत तो तुम्हाला जाणत नाही. अविवेकामुळे उत्पन्न झालेली ही अविद्या जोपर्यंत सखोल विचार केला जात नाही तोपर्यंत ती टिकून राहते. अविद्येमुळे निर्माण झालेल्या देह इत्यादींच्या समूहामध्ये प्रतिबिंबित झालेल्या चित्त शक्तीलाच जीव असे म्हटले जाते. जोपर्यंत हा जीव मन, प्राण, बुद्धी इत्यादींच्या बद्दल अभिमान धारण करतो तोपर्यंत तो कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख इत्यादी भोगतो. वास्तविक पाहता आत्म्यास जन्म, मरण, संसार इत्यादी कोणत्याही अवस्था असत नाहीत.
बुद्धी ही अविद्येचे कार्य असल्याने तिच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान शक्ती असत नाही. अविवेकाने ते दोन्ही एकत्र करून मी संसारी आहे असे मानून जीव कर्म करण्यास प्रवृत्त होतो. पाणी आणि अग्नी यांचा संयोग झाला असता ज्याप्रमाणे पाण्यात उष्णता येते आणि अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे जड स्वरूप असलेल्या बुद्धीचा चेतन स्वरूपी आत्म्याशी संयोग झाला असता बुद्धीमध्ये चेतना येते आणि त्या चेतन आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी जडत्व प्रकट होते. हे रामा, ज्यावेळी मनुष्य तुमच्या भक्तांच्या संगतीने प्राप्त झालेल्या भक्तीमुळे तुमची उपासना करतो तेव्हा तुमची माया हळूहळू निघून जाऊन ती क्षीण होऊन जाते. यानंतर त्या साधकाला तुमच्या ज्ञानाने संपन्न अशा सद्गुरूंची प्राप्ती होते. त्यांच्याकडून महावाक्यांचे ज्ञान मिळाल्यावर तो तुमच्या कृपेने मुक्त होतो. तुमच्या चरणयुगलांवर जन्मोजन्मी माझी भक्ती असू दे, तसेच तुमच्या भक्तांची संगती मला निरंतर लाभू दे. या दोन्ही साधनांनी अविद्या नष्ट होते. नंतर परशुराम श्रीरामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाले, हे जगन्नाथा, तुम्हाला नमस्कार असो. हे अनंता, तुम्हाला नमस्कार असो. यावेळी करुणामय भगवान श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाले, हे ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या सर्व मी पूर्ण करीन. त्यावेळी अत्यंत आनंदित मनाने परशुराम श्रीरामचंद्र प्रभूंना म्हणाले, हे मधुसूदना रामा, जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर मला निरंतर तुमच्या भक्तांची संगती प्राप्त होवो आणि तुमच्या चरणकमलांवर माझी अखंड भक्ती असू द्यावी. एखादा पुरुष भक्ती रहित असून सुद्धा तो जर या स्तोत्राचे पठण करील तर त्याला सर्वदा तुमची भक्ती प्राप्त होवो. तसेच त्याला ज्ञान सुद्धा प्राप्त होऊन त्याला अंतकाळी तुमची स्मृती राहो. असेच होऊ दे, असे श्री रघुनाथांनी म्हटल्यावर परशुरामांनी श्रीरामांना 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने महेंद्र पर्वतांकडे निघून गेले. श्रीराम जणू मृत्यूच्या मुखातून परत आले असे वाटून महाराज दशरथांनी अत्यंत आनंदाने श्रीरामांना वारंवार आलिंगन दिले. त्यावेळी त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले होते. यानंतर महाराज दशरथ सर्व लवाजम्यासह स्वस्थ चित्ताने अयोध्या नगरीस पोहोचले. महाराज दशरथ आपल्या 3 राण्या, 4 पुत्र आणि 4 पुत्रवधू यांच्यासह आनंदाने जीवनाचा आनंद घेत राज्यकारभार उत्तम प्रकारे चालवित होते. परंतु त्यांना आता राज्याचा भार श्रीरामांवर सोपवून आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा असे वाटू लागले होते. श्रीराम आणि देवर्षी नारद यांचा संवाद. एके दिवशी श्रीरामचंद्र प्रभू रत्नजडित सिंहासनावर सुखाने बसलेले असताना नीलकमलाप्रमाणे त्यांच्या सुंदर वर्णास गळ्यातील कौस्तुभमणी अत्यंत शोभून दिसत होता. त्यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी देवर्षी नारद आकाशमार्गाने आले. शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ आणि शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे निर्मळ आणि दिव्य दृष्टी असणाऱ्या देवर्षी नारदांना पाहताच भगवान श्रीराम लगबगीने उठले आणि सीतेसह भक्तियुक्त अंतःकरणाने प्रथम त्यांनी हात जोडले आणि नंतर जमिनीवर मस्तक टेकून देवर्षींना नमस्कार केला. भगवान श्रीराम देवर्षींना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, आमच्यासारख्या संसारी लोकांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे मुनी, मी पूर्वजन्मात केलेल्या पुण्याच्या संचयानेच मला आज आपले दर्शन होत आहे आणि सत्संगाचा लाभ होणार आहे. आज मी आपल्या दर्शनाने कृतार्थ झालो. आता आपले अभीष्ट कार्य सांगा, मी ते पूर्ण करीन. श्रीरामचंद्र प्रभूंचे अत्यंत नम्रतायुक्त आणि मार्दवपूर्ण वक्तव्य ऐकून देवर्षी नारद म्हणाले, प्रभू रामा, सामान्य मानवाप्रमाणे बोलून मला मोहित का करीत आहात? आपण मी संसारी आहे असे जे म्हटले ते योग्यच आहे, कारण संपूर्ण विश्वाचे आदिकारण जी माया तीच तुमची गृहिणी आहे. तुमच्या केवळ सान्निध्यानेच त्या मायेपासून ब्रह्मा, शिव आणि देव उत्पन्न झाले. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त अशी जी माया आहे ती तुमच्या आश्रयाने सर्वदा भासमान होते. तसेच ती स्वगुणांना अनुसरून शुक्ल आणि कृष्णवर्ण प्रजा निर्माण करते. त्रैलोक्याच्या या समूहरूपी विश्वात, या विश्वाल ग्रहात तुम्हीच गृहस्थाश्रमी आहात. तुम्ही विष्णू आहात आणि जानवी ही लक्ष्मी आहे. देवर्षी पुढे म्हणाले, प्रभू, तुमच्या आभासामुळे निर्माण होणाऱ्या
अज्ञानाला अव्याकृत असे म्हटले जाते. त्यापासून महत हे तत्व, त्या महत तत्वापासून सूत्रात्मा म्हणजे हिरण्यगर्भ आणि त्यापासून सर्वात्मक लिंगदेह निर्माण होतो. मन, बुद्धी, अहंकार, पंचप्राण आणि 10 इंद्रिये यांच्या समूहालाच तज्ञ लोक जन्म, मृत्यू, सुख, दुःख इत्यादी धर्म असणारे लिंग शरीर असे म्हणतात. या देहाचा अभिमानी या जगात जीव या नावाने ओळखला जातो. अनिर्वचनीय आणि अनादी अशी अविद्या ही या जीवाची कारण उपाधी आहे. शुद्ध चैतन्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांच्या उपाधी आहे. जीव या 3 उपाधीने युक्त आहे. उपाधी रहित झाल्यावर हाच जीव परमेश्वर पद प्राप्त करून घेतो. हे रघुश्रेष्ठा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशी जी 3 प्रकारची सृष्टी आहे तिच्यापेक्षा तुम्ही संपूर्णपणे भिन्न आहात. केवळ चैतन्य रूप असे तुम्ही तिचे साक्षी आहात. हे संपूर्ण जग तुमच्यापासूनच निर्माण झालेले आहे, तुमच्या ठिकाणीच स्थित आहे आणि संपूर्णपणे तुमच्यातच लीन होऊन जाते. म्हणून तुम्हीच सर्वांचे कारण आहात. रज्जूच्या ठिकाणी दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे स्वतःला जीव मानल्यामुळे मनुष्याला भय वाटते, परंतु मीच परमात्मा आहे असे जेव्हा मनुष्य जाणून घेतो तेव्हा संपूर्णपणे भय, दुःख यातून मुक्त होऊन जातो. चिन्मात्र ज्योती स्वरूपाने तुम्ही सर्व देहात राहून सर्व देहातील सर्व बुद्धींना प्रकाशित करता. म्हणून तुम्हीच सर्वांचे आत्मा आहात. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे अज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जगताची कल्पना केली जाते, परंतु ज्ञान झाल्यावर सर्व काही लीन होऊन जाते. म्हणून मनुष्याने नेहमी ज्ञानप्राप्तीचा अभ्यास करावा. तुमच्या चरणकमलावरील भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांनाच ज्ञानाची प्राप्ती होते आणि तेच मुक्तीला पात्र होतात. हे प्रभो, मी तुमच्या भक्तांचा दास आहे. मला मोहित न करता माझ्यावर अनुग्रह करा. हे भगवंता, तुमच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव माझे पिता आहेत, म्हणून मी तुमचा नातू आहे अशा प्रकारे बोलून आणि वारंवार प्रणाम करून आनंदाश्रूंनी भरून येऊन देवर्षी पुढे म्हणाले, हे प्रभू, ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने मी तुमच्याकडे आलो आहे. रावणाचा वध करण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे. आता तुमचे पिता दशरथ महाराज तुमचा राज्याभिषेक करणार आहेत. जर तुम्ही राज्यामध्ये आसक्त होऊन रावणाचा वध केला नाही तर भूमीचा भार हरण करण्याची जी तुमची प्रतिज्ञा केली ती असत्य होईल. देवर्षींचे हे वक्तव्य ऐकल्यावर श्रीराम त्यांना म्हणाले, अहो देवर्षी, अशी कोणती गोष्ट आहे की जी मला ज्ञात नाही. पूर्वी मी जी प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण करीन. सर्व असुरांना मारून मी पृथ्वीचा भार हरण करीन. रावणाचा वध करण्यासाठी उद्याच मी दंडकारण्यात जाण्यास निघेन आणि मुनीचा वेश धारण करून 14 वर्षे तेथे राहीन. सीतेला निमित्त करून त्या दुष्टांचा कुळासह नाश करीन. श्रीरामचंद्रांनी अशी प्रतिज्ञा केल्यावर नारदांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर श्रीरामांना 3 प्रदक्षिणा घालून दंडवत प्रणाम करून आणि श्रीरामांची आज्ञा घेऊन देवर्षी आकाशमार्गाने देवलोकी निघून गेले. मुनिश्रेष्ठ नारद आणि श्रीरामचंद्र यांचा हा संवाद जे भक्तिभावाने पठण करतील अथवा श्रद्धाभावाने श्रवण करतील ते क्रमाक्रमाने कैवल्य रूपी मोक्षपदास प्राप्त करून घेतील. श्रीरामांना राज्याभिषेक करण्याचा महाराज दशरथांनी निश्चय केला आणि त्यासाठी तयारी सुद्धा प्रारंभ झाली. ही वार्ता ऐकून सर्वजण अत्यंत आनंदित झाले. कैलास शिखराप्रमाणे उत्तुंग आणि हिमधवल असलेल्या प्रासादामध्ये गृहस्थाश्रमींची सौख्य भोगू लागले. अत्यंत सुस्वरूप, ज्ञानी, महापराक्रमी, एकवचनी आणि तरीही शालीन कैलास शिखराप्रमाणे उत्तुंग आणि हिमधवल असलेल्या प्रासादामध्ये गृहस्थाश्रमींची सौख्य भोगू लागले. अत्यंत सुस्वरूप, ज्ञानी, महापराक्रमी, एकवचनी आणि तरीही शालीन असलेले श्रीराम साऱ्यांनाच अत्यंत प्रिय होऊन राहिले. श्रीरामांची एकंदर वागणूक पाहून वृद्ध दशरथ राजाला आनंदाचं भरत येत होतं. एकदा सहज त्यांच्या मनामध्ये आलं, हे राज्य आता श्रीरामांच्या स्वाधीन करावं आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. त्यांनी आपला हा विचार
गुरुजन, मंत्री आणि कैकेयी जनकाधिक स्वकीयांच्या कानी घातला. त्या सर्वांनीच त्या विचाराला होकार दिला. प्रजाजन तर आनंदाने वेळेत झाले. दशरथाने प्रसिद्ध करून टाकलं, चैत्र मासी पुष्य नक्षत्रावरती श्री रामचंद्र सिंहासनस्थ होणार. आणि अशा वेळी उर्मिळातिक भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदाने तिला म्हणू लागल्या, आनंद सांगू सखे ग किती मी, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. सीता वल्लभ उदा भायते, राम अयोध्यापती सखे ग, आनंद सांगू किती. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता. जरा गर्विता जरा लज्जिता, जरा गर्विता जरा लज्जिता, राजभूषणा भूषणी कमनीय तव आकृती सखे ग, आनंद सांगू किती. गुरुजन मुनिजन समीप येतील, सप्त नद्यांची जले शिंपितील. गुरुजन मुनिजन समीप येतील, सप्त नद्यांची जले शिंपितील. उभय कुळे मग कृतार्थ होतील, उभय कुळे मग कृतार्थ होतील. मेघाहूनही उच्चरवाणी झडती लगे नौपती सखे ग, आनंद सांगू किती. हरत्या सम तुझ जनी मान्यता, राज्ञी पद घे तुला लाभता. हरत्या सम तुझ जनी मान्यता, राज्ञी पद घे तुला लाभता. पुत्राविण तू होशील माता, पुत्राविण तू होशील माता. अखिल प्रजेच्या मातृपदाची तुझ करणे स्वीकृती सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. तुझ्याच अंकित होईल धरणी, कन्या होईल मात्र स्वामिनी. तुझ्याच अंकित होईल धरणी, कन्या होईल मात्र स्वामिनी. भाग्य भोगिले असले कोणी, भाग्य भोगिले असले कोणी. फळा फुलानी बहरून राहील सदा माऊली किती सखे ग, आनंद सांगू किती. पतित पावन रामा संगे, पतित पावना तू ही सुभगे. पतित पावन रामा संगे, पतित पावना तू ही सुभगे. पृथ्वीवर या स्वर्ग सौख्य घे, पृथ्वीवर या स्वर्ग सौख्य घे. तिन्ही लोकी भरून राहू दे तुझ्या यशाची स्तुती सखे ग, आनंद सांगू किती. महाराणी तू आम्ही दासी, लीन सारख्या तव चरणासी. महाराणी तू आम्ही दासी, लीन सारख्या तव चरणासी. कधी कोणती आज्ञा देसी, कधी कोणती आज्ञा देसी. तुझिया चरणी लीन राहू दे, तुझिया चरणी लीन राहू दे. सदा आमुची मती सखे ग, आनंद सांगू किती.
चहा हीच अपेक्षा तव भाग्याला नुरोत कक्षा विनोद चहा हीच अपेक्षा तव भाग्याला नुरोत कक्षा देव देवता करोत रक्षा देव देवता करोत रक्षा दृष्ट न लागो आमुचीच गे तुझिया भाग्या प्रती चके ग आनंद सांगू किती ओळखीचे बघाले पदरम सावलीत ही दिसते सौष्ठव ओळखीचे बघाले पदरम सावलीत ही दिसते सौष्ठव तुला भेटण्या येती राघव तुला भेटण्या येती राघव बालिश नमनी तुझा येई का लज्जेला जागृती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उद्या भायचे राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती श्री रामचंद्र अयोध्यापती होणार या वार्तेने सगळीकडे आनंद पसरला. प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आले आणि आपल्या मनामधले हे विचार तिने कैकेयीच्या मनात भरवास सुरुवात केली. ती कैकेयीला म्हणते की कैकेयी, वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत आचोळी गेला या अयोध्येमध्ये नाही, अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतो आहे, तेव्हा यामध्ये काहीतरी काळं बेर असलं पाहिजे. वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळावं आणि राम इथून दूर वनात जावा टळावा हे दिसत नाही का? तुला स्वतःला हे कळत कसं नाही? तू इतकी मूर्ख कशी? मंथरेचे हे भयंकर विचार प्रथम कैकेयीला आवडले नाहीत, रुचले नाहीत. परंतु मंथरेनं आपली चिकाटी काही सोडली नाही आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरेचे म्हणून जे विचार होते ते जणू काही आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेयीनं दशरथांना वळवून आणलं. दुष्टबुद्धी मंथरेने कैकेयीस दशरथ महाराजांनी पूर्वी दिलेल्या 2 वरांची आठवण करून दिली आणि म्हणाली, महाराणी, तू एका वराने भरतासाठी राज्यपद मागून घे आणि दुसऱ्या वराने श्रीरामांना 14 वर्षे वनवासात पाठविण्यास सांग. मंदबुद्धी कैकेयीने महाराज दशरथांना हे 2 देण्यास भाग पाडले. कैकेयीने मागितलेल्या 2 वरांची पूर्तता करण्यासाठी श्रीरामचंद्र प्रभू 14 वर्षांसाठी वनवासात जाण्यास निघाले. वनात जाण्यापूर्वी ते माता कौसल्येस भेटण्यासाठी आले. श्रीराम 14 वर्षांसाठी वनवासात जाणार असल्याचे ऐकून ती माता मूर्छितच झाली. थोड्या वेळातच शुद्धीवर आल्यानंतर ती विलाप करू लागली. ती म्हणू लागली, कैकेयीला वर देणारी महाराज तिला खुशाल देवत, परंतु तू कैकेयीचा अथवा महाराजांचा कोणता अपराध केला आहेस? ती पुढे म्हणाली, हे रामा, तुझे पिता जसे तुझे गुरु आहेत तशीच मी सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक प्रमाणात तुझी गुरु आहे. जरी पित्याची वनात जाण्याची आज्ञा असली तरी मी माझ्या पुत्राला थांबवीन. माझ्या वचनांचे उल्लंघन करून जर तू महाराजांच्या आज्ञेने वनात जाशील तर मी प्राणत्याग करीन. कौसल्या मातेचे हे वचन श्रीरामांच्या शेजारी उभ्या असलेल्या लक्ष्मणाने ऐकले आणि अत्यंत क्रोधायमान होऊन तो म्हणाला, भ्रांतचित्त झालेल्या कैकेयीला वश झालेल्या राजा दशरथाला कैद करून भरताला आणि त्याला सहाय्य करणाऱ्या त्याच्या मामाला सुद्धा मी ठार करून टाकीन. शत्रूंचे दमन करणाऱ्या श्रीरामा, तुम्ही स्वतःवर राज्याभिषेक करून घेण्याची तयारी करा. यामध्ये विघ्न आणणाऱ्यांना मी हातात धनुष्य घेऊन ठार करीन. श्रीरामांवर अत्यंत प्रेम असलेल्या लक्ष्मणाचे हे वक्तव्य ऐकून प्रभूंनी लक्ष्मणास आलिंगन दिले आणि त्याला शांत करीत म्हणाले, हे लक्ष्मणा, तू फार शूर आहेस, वीर आहेस हे मी जाणतो आणि माझे हित करण्यास तत्पर आहेस. तू जे काही म्हटलेस ते सर्व सत्य असले तरी तसे करण्याची ही वेळ नाही. हे जे सर्व राज्य तसेच आपले देह
इत्यादी जे दिसते आहे ते जर सत्य असते तर त्या संदर्भातील तुझे परिश्रम सफल झाले असते, परंतु तसे नाही. मेघांचे समूहात असणाऱ्या विजेच्या लखलखाटाप्रमाणे भोग हे चंचल व न टिकणारे असतात. मानवाचे जीवन हे अग्नीने तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगूर आहे. सर्पाच्या तोंडात अडकलेला बेडूक सुद्धा ज्याप्रमाणे माशा खाण्याची इच्छा करतो त्याचप्रमाणे काळरूपी सर्पाने ग्रस्त झालेले लोक सुद्धा अनित्य भोगांची इच्छा करीत असतात. शरीराला भोग मिळावेत म्हणून मनुष्य रात्रंदिवस कष्ट करून मोठ्या दुःखाने कर्मांच्या खटपटी करतो, परंतु देह हा आत्म्यापेक्षा भिन्न आहे हे जर विवेकामुळे कळून आले तर कोणता मनुष्य भोग भोगू शकेल. माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, पत्नी तसेच अन्य नातेवाईक यांच्याशी होणारी आपली भेट पाणपोईवर जमलेल्या प्राण्यांच्या भेटीसारखी अथवा नदीच्या प्रवाहात एकत्र आलेल्या लाकडांच्या ओंडक्या समान असते, क्षणिक असते. लक्ष्मी ही छायेप्रमाणे चंचल असल्याचा अनुभव आहे. पाण्यावरील तरंगाप्रमाणे तारुण्य हे अनित्य आहे. स्त्रीसुख हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि आयुष्य अल्प आहे. तथापि प्राण्यांना केवढा अभिमान असतो तो बघ. रोग, दुःख, अत्याचार आदींनी सदैव भरलेला हा संसार स्वप्नाप्रमाणे आहे किंवा गंधर्वनगरीप्रमाणे भासमान होणारा आहे. तो सत्य मानून मूढ लोक त्याचे अनुसरण करतात. सूर्याचा उदय आणि अस्त याबरोबरच मानवाचे आयुष्य क्षीण होत असते. तसेच इतर लोकांचे वार्धक्य आणि मृत्यू पाहून सुद्धा मूढ मनुष्य कधीच जागा होत नाही. मतिमंद माणूस भोगांच्या मागे धावत सुटतो. त्याला काळाचा वेग कळत नाही. वृद्धावस्था ही एखाद्या वाघिणीसारखी भिववीत समोर उभी असते आणि मृत्यू सुद्धा तिच्याबरोबरच अंतकाळाची वाट पाहत चालत असतो. तथापि कृमी, विष्ठा आणि भस्म असे स्वरूप असलेल्या या शरीराबद्दल अहंभाव धारण करणारा प्राणी हा मी लोकप्रसिद्ध राजा आहे असे समजत असतो. हे लक्ष्मणा, ज्याच्या आधाराने तू जगास दग्ध करू इच्छितोस तो देह त्वचा, अस्थि, मांस आदींनी बनलेला असून विकार पावणारा आहे. तो देह आपला आत्मा कसा असू शकेल सांग पाहू. देहाचा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी सर्व दोष प्रकट होतात. देह म्हणजे मी अशी जी बुद्धी तिचेच अविद्या हे नाव आहे. मी देह नाही, मी चेतन आत्मा आहे अशा बुद्धीला विद्या असे म्हटले जाते. जीवन मरण रूपी संसाराचे कारण अविद्या आहे. तिला निवृत्त करणारी विद्या आहे. म्हणून मोक्षाची इच्छा असलेल्या साधकांनी नेहमी विद्येच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. या प्रयत्नामध्ये काम, क्रोध इत्यादी विकार विघ्न आणणारे शत्रू आहेत. क्रोध हा एकटाच मोक्षा मार्गात विघ्न आणण्यास पुरेसा आहे. क्रोध हाच मनुष्याला संसारात बद्ध करणारा आहे. तो धर्माचा क्षय करणारा आहे. म्हणून तू क्रोधाचा त्याग कर. क्रोध हा एक महान शत्रू आहे. तृष्णा म्हणजे वैतरणी नदी आहे. संतोष हा नंदनवन आहे आणि शांती ही कामधेनू आहे. म्हणून शांती धारण कर. त्यामुळे क्रोधरूपी शत्रूचा तुझ्यावर प्रभाव पडणार नाही. आत्मा हा देह, मन, इंद्रिये, प्राण, बुद्धी इत्यादीपेक्षा संपूर्णपणे भिन्न आहे. तो शुद्ध, स्वयंप्रकाशी, विकाररहित आणि आकाररहित आहे. जोपर्यंत मनुष्य हा भेद जाणत नाही तोपर्यंत तो संसारातील दुःखे भोगीत राहतो. म्हणून हे लक्ष्मणा, आत्मा हा देह, बुद्धी, मन इत्यादीपेक्षा भिन्न आहे ही गोष्ट मनात सतत बाळगून ठेव. हे जाणून तू सर्व बाह्य व्यवहार कर. प्रारब्ध सुखरूप अथवा दुःखरूप असेल तसे भोगत तू मनामध्ये खेद करू नकोस. हे रघुकुलोत्पन्न लक्ष्मणा, बाह्य जगात सर्व इंद्रिये इत्यादींचे द्वारा कर्तृत्व प्रकट करीत प्रारब्धाच्या प्रवाहात उपस्थित झालेले कार्य करताना सुद्धा तू कर्मबंधनात पडणार नाहीस आणि दुःखाने बाधित होणार नाहीस. असे सांगून श्रीराम मातेकडे वळाले आणि म्हणाले, हे आई, तू सुद्धा मी सांगितलेल्या गोष्टीवर नेहमी मनात विचार कर. माझ्याशी पुन्हा होणाऱ्या भेटीची तू प्रतीक्षा करत तुला फार काळ राहावे लागणार नाही. दुःख सोसावे लागणार नाही. ज्याप्रमाणे नद्यांच्या प्रवाहात पडलेल्या नावांचे नेहमी एकत्र असणे संभवत नाही त्याप्रमाणे प्रारब्ध कर्म गतीमुळे सर्व जीवांचे एकत्र राहणे शक्य नसते. 14 वर्षांचा काळ अर्ध्या क्षणाप्रमाणे निघून जाईल. म्हणून हे आई, दुःखाला दूर ठेवून मला वनगमनाची अनुमती दे. एवढे बोलून श्रीराम प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला.
यानंतर ते लक्ष्मण आणि सीतेसह वनवासात जाण्यास निघाले. थोड्याच वेळात सुमंत्र रथ घेऊन आला. कौसल्या आणि सुमित्रेने मोठ्या जड अंतःकरणाने त्या तिघांना निरोप दिला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.